हाय. सो AI लीलाच्या डीप लर्निंग विथ प्रॉडक्ट डिप्लॉयमेंट या इंटर्नशिप विषयी आपण समजून घेऊयात. द इंटर्नशिप रन्स ऑन दिस AI लीला प्लॅटफॉर्म दॅट इज वॉट वी आर बिल्डिंग. इट्स अ प्रॉडक्ट कंपनी आणि हिअर वी हॅव गॉट द कम्प्लीट करिक्युलम डिझाईन फॉर इट. प्रत्येक चॅप्टरसाठी वी हॅव सेपरेट गिट रेपो जी स्टुडंट्स फोर्क करतात आणि त्यातून प्रत्येक पार्टमधून इन्क्रिमेंटली शिकतात. वी कॅन सी दॅट 66 मुलांनी ऑलरेडी ती फोक केली आहे आणि त्यांनी बनवली आहे त्यांची स्वतःची एक रेपो. सो व्हॉट आर वी गोइंग टू लर्न? सो विल स्टार्ट विथ HTML फर्स्ट डे. देन आपण पायथनमध्ये पायथन बेसिक्स, मग पायथनवर API कसे वापरायचे, मग फ्लास्क कसं वापरायचं, मग डेटाबेस, मग API, असं करत करत फ्लास्कवर आपण मास्टरी मिळवणार. मग आपण रिॲक्ट फ्रंट एंड बघणार. सो HTML वेबसाईट जी होती आपली ती आपण रिॲक्टमध्ये कन्व्हर्ट करणार. देन विल एस्टॅब्लिश कनेक्शन बिटवीन पायथन अँड रिॲक्ट थ्रू APIs. त्यावरून आपल्याला एक काइंड ऑफ फुल स्टॅक ॲप्लिकेशन्स कसे चालतात त्याची एक हाय लेवल अंडरस्टँडिंग मिळेल. मग आपण आपल्या कॅपस्टोन प्रोजेक्टकडे येणार. सो इथे आपण आपलं एक कम्प्लीट प्रॉडक्ट बनवणार. सो याच्यामध्ये थोडंसं UI UX वायर फ्रेमिंग आणि प्रॉडक्ट माइंडसेट या गोष्टी येतील. आणि आपलं प्रॉडक्ट असेल, सपोज फॉर एक्झाम्पल मी माझा फोटो अपलोड केला आहे, लाईक युजर लॉग्स इन, रजिस्टर्स, फॉरगेट पासवर्ड वगैरे वगैरे, ऑथेंटिकेशन असेल फ्रंट एंडला आणि UI UX असेल. मग द प्रॉडक्ट आयडिया कुड बी की मी माझा फोटो अपलोड केला आहे आणि फोटोवरून त्याने माझे कपडे बदललेत. सो वेगळं जसं आपण Amazon फ्लिपकार्टमध्ये बघतो की मॉडेल्सचे कपडे बदलतात किंवा यू कॅन ट्राय ऑन काइंड ऑफ फीचर ऑर अदरवाईज हेअरस्टाईल चेंज होते. सो वन ऑर अदर आयडिया, अशा प्रत्येक ग्रुपला वेगळी आयडिया असेल आणि ऑन ऑन दोज आयडियाज दे विल बी वर्किंग ऑन. तर मग याच्यामध्ये बॅकएंड आपलं ऑफकोर्स फ्लास्कमध्ये विथ प्रॉपर PostgreSQL डेटाबेस आणि AI मॉडेल असेल, आपलं हगिंग फेसवरचं एखादं मॉडेल असेल दॅट विल बी युझिंग. आणि सो द फ्लो इज लाईक की रिक्वेस्ट फ्रंट एंडकडून बॅकएंडला जाईल, बॅकएंड AI मॉडेलला पाठवेल, AI मॉडेल त्याला परत बॅकएंडकडे आणेल, बॅकएंड परत फ्रंट एंडला देईल. मग एकदा आपला प्रॉडक्ट पूर्ण झाला की आपण त्याला डॉकरमध्ये कन्व्हर्ट करणार. तिथे आपण डेव्हऑप्सच्या कॉन्सेप्ट बघणार आणि मग फायनली त्याला AWSवर डिप्लॉय करणार, EC2 उबंटू सर्व्हरवर. आणि डिप्लॉयमेंट केल्यावर आपल्याला असा काइंड ऑफ IP ॲड्रेस मिळेल. त्याच्यावर आपण त्याचा एक व्हिडिओ तयार करणार, आपला पोर्टफोलिओ बनवणार. आणि मग एवढं सगळं पूर्ण करून आपला कॅपस्टोन प्रोजेक्ट झाला की आपण डीप लर्निंगच्या ट्रॅकला चालू करणार. मग सुरुवातीला आपण NumPy, पांडा वगैरे बघणार, बेसिक्स ऑफ दोज थिंग्स. मग न्यूरल नेटवर्कमध्ये आपण डीप डाईव्ह करणार. मग इथे आपण मॅथमॅटिकल इंट्युशन, मॅथमॅटिक्स ॲक्च्युअली, आणि मग थिओरिटिकल अंडरस्टँडिंग आणि ॲक्च्युअल कोडिंग. मग त्यामध्ये CNN विच इज कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क विच वर्क्स ऑन इमेजेस, मग RNN, LSTM, मग GPT आर्किटेक्चर, आणि आपण आपलं स्वतःचं एक LLM बनवणार. इथेच आपण ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरसुद्धा बघणार, ज्या ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर या सगळ्या गोष्टी बेस्ड आहेत. आणि मग हे झाल्यानंतर लेटेस्ट स्टॅकमध्ये आपण रॅग आणि फाईन ट्युनिंग बघणार. फाईन ट्युनिंगमध्ये मोस्टली आपण लॉरा मेथड बघणार. सो दिस कवर्स अप लॉट ऑफ थिंग्स बेसिकली. सो आपण साधारण 6 महिन्याचा सिलेबस 45 दिवसामध्ये फिट करायचा प्रयत्न करतोय. ऑफलाईनसाठीच्या बॅचेस आहेत आता 2 ते 5 आणि ऑनलाईनमध्ये 10 ते 1 आणि 6 ते 9 आहेत. सो दिस इज ऑफलाईन आणि 10 to 1, 6 to 9 इज ऑनलाईन. आणि आता आपण प्रोग्राम रन कसा करतो? सो वी हॅव द डिस्कॉर्ड चॅनल आणि द डिस्कॉर्ड सर्व्हर. डिस्कॉर्ड सर्व्हरमध्ये सगळ्यांचे ग्रुप्स बनतात, त्यांचे कॉलेजेस असाइन होतात, ग्रुप्स असाइन होतात, डेली ॲक्टिव्हिटीज अपलोड होतात. त्याच्यामध्ये आपले लेक्चर हॉलमध्ये लाईव्ह मीट्स चालतात. स्टुडंट्सने त्यांचे प्रोजेक्ट्स कंप्लीट केले की ते GitHub प्रोग्रेसवर त्यांचे अपडेट्स टाकतात किंवा प्रत्येक डेली जे गोष्टी त्यांच्या होतात त्या डेली गोष्टी त्या ॲक्टिव्हिटीच्या थ्रेडमध्ये जातात. सो आणि प्रत्येक टीमचा सेपरेट प्रायव्हेट चॅनल असतं की जिकडे ते त्यांच्या गप्पा पण मारू शकतात, त्यांच्या वेबसाईट शेअर करू शकतात आणि त्यांचं व्हॉईस चॅनलमध्ये स्क्रीन शेअरिंग सेशन्स कंटिन्यू करू शकतात. सो डिस्कॉर्ड इज द कम्युनिटी मॅनेजमेंट साठी आपण ते वापरतो. अँड देन अलॉंग विथ दॅट इन द AI लीला साईट आपल्याला प्रत्येक चॅप्टरसाठी जशी ॲक्टिव्हिटी होईल, सो वी सॉ दॅट की प्रत्येकाची गिट होते. पण प्रत्येक गिटमध्ये प्रत्येक पार्टसाठी एक एक्झरसाईज असते. सो त्या एक्झरसाईज स्टुडंट्स कंप्लीट करतात. सो फॉर एक्झाम्पल इथे मी जर म्हटलं तर इथे एक्झरसाईज आहे. सो स्टुडंट्स कंप्लीट दोज एक्झरसाइजेस अँड स्टुडंट्स पुश देअर GitHub रिपॉझिटरी. आणि मग त्यांची स्ट्रिक पण मेंटेन होते. सो नाऊ इफ आय गो टू लेट्स से इफ आय गो टू सम युजर, लेट्स से निकिता युजर आहे. सो इज अ स्टुडंट, तर तिच्या 4 रिपॉझिटरीज बनल्यात आणि तिची स्ट्रिक आता मेंटेन व्हायला लागली आहे. तसंच आपण बघितलं स्नेहा.
स्नेहाच्या रिपॉझिटरीज बनल्यात आणि तिची स्ट्रीक आता मेंटेन होते. सो प्रत्येकाचं काम गिटहबवर तर जातंच. प्लस एआय लिलावर पण त्यांचे पोर्टफोलिओ बनतात. जो काही आउटपुट राहतो त्याचे फोटोज वगैरे स्टुडंट्स कॅन अपलोड द फोटो कोड अँड ऑल्सो लिंक्स टू देअर गिटहब रिपोज ऑन एआय लिला वेबसाईट आणि इथे आपण बघू शकतो. सो लेट्स से केतनच्या या झाल्यात. देन त्यानंतर आय कॅन सी समबडी एल्स लेट्स से गौरी गौरी सूर्यवंशी. आणि देन आय कॅन ऑल्सो सी द पोर्टफोलिओ ऑफ दॅट. आणि इथे एआयशी बोलून जे काही आन्सर्स मिळाले ChatGPTचे ते सुद्धा आपल्याला इथे आपण अपलोड करतो ॲज अ स्टुडंट. सो दॅट वे वी कॅन एक्झिबिट द ॲबिलिटी की मी नवीन गोष्टी ChatGPT किंवा एआयशी बोलून तयार करू शकतो आणि शिकू शकतो. दॅट इज द काइंड ऑफ कॉन्फिडन्स वी वॉन्ट टू गिव्ह टू द इंटरव्ह्युअर. आणि ओव्हर टाईम ॲज द साईट इम्प्रूव्ज म्हणजे एआय लिलामध्ये जशी डेव्हलपमेंट चालू आहे, ओव्हर टाईम देर विल बी जॉब मॅचिंग फीचर. सो या सगळ्या स्टुडंट्स जे इंटर्नशिपमधून पासआउट होत आहेत त्यांचे प्रोफाईल्स इकडे फीचर होतील. सो दॅट द कंपनीज कॅन स्क्रीन आउट अँड देन प्रोबॅबली रिक्रूट वगैरे वगैरे. सो असं करून वी आर ट्राईंग टू completely give end-to-end solutions to the problem, not just for the learning but also for the visibility for the companies. म्हणजे एका साईडला आपण तुम्ही 6-7 वेगळ्या रोल्ससाठी पण रेडी होत आहेत की फ्रंट एंड, बॅक एंड, रिॲक्ट, पायथन, फुल स्टॅक, प्रॉडक्ट डिझायनिंग आणि त्याच्याबरोबर मशीन लर्निंग, डीप लर्निंग, क्लाउड आणि डेव्हऑप्स असे रोल्सला काइंड ऑफ ओपनिंग मिळतायच आहे मल्टिपल गोष्टींसाठी. आणि अनदर साईड तुमचे मल्टिपल पोर्टफोलिओज गिटहबवर एआयला बनतात की ज्याच्या थ्रू विजिबिलिटी, रेझ्युमे चांगला होतोय आणि कंपन्यांपर्यंत पोहोचायला सोपं होतंय. सो काइंड ऑफ ट्राईंग टू डू मल्टिपल थिंग्स थ्रू वन थिंग while giving the quality education and maintaining the community वगैरे वगैरे. सो येस दॅट्स इट. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर अजूनही ऑनगोईंग रजिस्ट्रेशन्स आहेत. सो येस, थँक्यू, बाय. अँड येस, पुढचा व्हिडिओ जो आहे दॅट इज द बिहाइंड द सीन्स व्हिडिओ इन फॉर द ऑडियन्स.